त्यानंतरची बातमी आहे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामधल्या संघर्षाची। ठाणे शहर आणि जिल्ह्यातील अन्य शहरात वनमंत्री गणेश नाईक हे वरचेवर जनता दरबार घेत असल्यानं शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष आहे। यात शुक्रवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली। या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक यांनी दांडी मारली, त्यामुळे दोघांमधील वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईकांमध्ये सुरू असलेला वाद सर्वश्रुत आहे। गणेश नाईकांनी ठाण्यात जनता दरबार घेऊन शिंदेंना अनेकदा लक्ष्य केले, त्यामुळे ठाण्यात शिवसेना आणि गणेश नाईकांमध्ये संघर्ष सुरू आहे। त्यातच हा वाद आणखी वाढण्याची चिन्ह दिसतायत। 8 महिन्यांनंतर पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलावली, मात्र गणेश नाईक या बैठकीला गैरहजर होते। गणेश नाईकांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्याची चर्चा होतीये। हे राज्याचे फार मोठे मोठे नेते आहेत। गणेश नाईक साहेब असू द्या किंवा जितेंद्र आव्हाड साहेब असू द्या, आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणारे कार्यकर्ते आहोत, सामान्य नेते आहोत, म्हणून आम्ही ह्या डीपीसीच्या बैठकीला आज आलेलो आहोत। परंतु कदाचित गणेश नाईक साहेबांना इतरत्र काही कामं असल्यामुळे ते येऊ शकले नव्हते, परंतु नाईक नसले म्हणून काय झालं, सर नाईक तर आहेत। ठाण्यामध्ये याची बैठक झाली उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, पालकमंत्री म्हणून तिथे आपण नव्हतात, त्याच्यामुळे आपण बहिष्कार टाकला अशी चर्चा आहे। मी गेल्या 5 वर्षात आमदार असताना गेलो नव्हतो, यावेळेला 10 महिन्यात गेलो नाही, त्याच्याबरोबर वावगं काय नाहीये। नाईकांचा राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिंदे आणि नाईकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली। मात्र ठाण्याचं पालकमंत्रीपद शिंदेंकडे गेलं आणि गणेश नाईकांनी इच्छा नसतानाही पालघरचं पालकमंत्रीपद स्वीकारलं। तेव्हापासून गणेश नाईकांनी ठाणे जिल्ह्यामध्ये जनता दरबार घ्यायला सुरुवात केली आहे। काही दिवसांपूर्वीच गणेश नाईकांनी जनता दरबारामध्ये शिंदेंचं नाव न घेता डिवचण्याचा प्रयत्न केला। मी विनम्रपणे सांगतो, ठाणे जिल्ह्यामध्ये माझ्या रेंजचा एकही राजकारणी शिल्लक राहिलेला नाही। गणेश नाईकनी जनतेच्या बरोबर काम केलं, जनतेचं प्रेम मिळालं। गणेश नाईकची ताकद जनतेचं प्रेम आहे। गणेश नाईकची फिजिकली ताकद नाही, मनी पॉवर नाही, मसल पॉवर नाही, चेअर पॉवर नाही। ठाणे जिल्ह्यात माझ्या रेंजचा रेंज म्हणजे त्यांना फॉरेस्टची रेंज म्हणायची का, पण ती जनावरांसाठी वापरतात ना रेंज नो रेंजेस। पण मला वाटतं माणसांचा विचार करावा राजकारणामध्ये आपण। गणेश नाईक अतिशय सिनियर नेते आहेत, त्यांचं एखादं वाक्य बाजूला काढून आपण त्याच्याबद्दल काहीतरी गैरसमज पसरवणं मला योग्य वाटत नाहीये। त्याच्यामध्ये गणेश नाईक भेटले तर मी त्यांच्याशी नक्की बोलीन, पण ते माझ्याशी या विषयावर काही बोलणारच नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही लक्ष वेधलं त्याबद्दल ठीक आहे। याआधी देखील गणेश नाईकांनी अनेकदा एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलंय। नवी मुंबईत सत्ता मिळवून दिली आहे, ठाण्यातही सत्ता मिळवून देऊ शकतो, मात्र त्यासाठी रावणाच्या अहंकाराचा दहन करावा लागेल असा हल्लाबोल गणेश नाईकांनी केला होता। 9 सप्टेंबरला गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। नवी मुंबई महापालिकेमध्ये मी पक्षाला सत्ता मिळवून दिली आहे, ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो, त्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल, त्यासाठी तुम्ही तयार आहात का, अशी विचारणा यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केली। तर 2 एप्रिलला एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये कामं झाली नसल्याची टीकाही गणेश नाईकांनी केली आहे। 27 जून दरम्यान नवी मुंबईचे वैरी बाहेरचे आहेत असं म्हणत नाईकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला। तर 18 ऑगस्ट दरम्यान एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली आणि मुख्यमंत्री झाले, कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असा टोला गणेश नाईकांनी लगावला। गणेश नाईकांच्या जनता दरबारामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे। नाईकांचा जनता दरबार बंद करण्यासाठी नवी मुंबईतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयाचंही दार ठोठावलं। गणेश नाईकांच्या टीकेला शिवसेनेच्या नेत्यांनीही अनेकदा आक्रमकपणे उत्तरं दिली आहेत। आता नाईकांनी जिल्हा नियोजन बैठकीला दांडी मारल्यानं हा संघर्ष आणखी वाढण्याची चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।